आई, माझी दीदी आणि जिजाजी आपल्याला भेटायला येत आहेत. उद्या त्यांची फ्लाईट आहे. मग ते परत जातील तर पुन्हा केव्हा येतील कोण जाणे. तुम्ही जर पनीर आणून दिलं असतं तर मी त्यांच्यासाठी छानसं जेवण बनवलं असतं. मोठ्या प्रेमाने राधा आपल्या सासू उर्मिला यांना म्हणाली. राधाच्या तोंडून हे ऐकताच उर्मिला संतापल्या. अच्छा, पनीर काय? पनीर बनवायचं आहे काय? माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की तुझ्या दिदे आणि जिजाजीची सेवा करावी. एक काम कर, जेवण तर झालंयच ना, तेच परत फ्राय करून दे. थोडं जास्त सलाड पापड चटणी कर, म्हणजे मॅनेज होईल. पनीर आणा म्हणे, पनीर खायला देते म्हणे, असं बडबडत उर्मिला निघून गेल्या. बिचारी राधा खूप दुःखी झाली. दीदी जिजाजी पहिल्यांदाच तिच्या घरी येत होते आणि आईसाहेबांची अशी वागणूक बघून तिला वाईट वाटलं. पण ती बाहेरगावी असल्यामुळे तो काही आणून देणार नव्हता आणि घरात सासरेही नव्हते. आता राधा गोंधळली. काय करू, काय बनवू, काय खाऊ घालू? आईसाहेबांनी पनीर आणून दिलंच नाही म्हणून राधाने स्वतःच ठरवलं. तिने लगेच सोयाबीन उकळून घेतली, छोटे छोटे तुकडे करून बेसनात घोळवले आणि चविष्ट भाजी केली. त्यासोबत आलूच्या कचोरी, पुलाव, रायता करून जेवणाची सुंदर थाळी सजवली. तोवर दीदी जिजाजी आलेही. राधाने त्यांना चहा नाश्ता करून दिला. 2 तास झाले तरी उर्मिला आपल्या खोलीतून बाहेरच आल्या नाहीत. घरात पाहुणे आले आहेत म्हणून तरी विचारपूस करायला एकदा जरी बाहेर यावं. पण त्या खोलीतच पडून राहिल्या. राधा 2-3 वेळा त्यांना बोलवायलाही गेली. आईसाहेब चला ना, थोडा वेळ दीदी जवळ बसा, तुम्हालाच विचारत आहेत. हे ऐकताच उर्मिला म्हणाल्या, नाही हो बाई, माझ्याकडून होत नाही. मला फार थकवा आलाय, मी झोपते. तुम्ही ऐश करा, मी येऊन काय करणार? आणि उर्मिलांनी टोकाचं उत्तर दिलं. राधा त्यांच्या प्रत्येक हालचाली ओळखत होती. तिला समजलं होतं की ज्या क्षणापासून तिने आईसाहेबांना सांगितलं की दीदी जिजाजी येणार आहेत, त्या क्षणापासून त्यांचं तोंड वाकडं झालंय आणि ते दिसतच खोलीत जाऊन पडल्या आहेत. राधाच्या मनाला ही गोष्ट फार लागली. दीदी खोलीत जाऊन भेटायलाही गेल्या, पण उर्मिला झोपल्याचं नाटक करून उठल्याच नाहीत. शेवटी दीदी जिजाजी निराश होऊन भेटल्याशिवायच निघून गेले. त्या दिवशी राधा शांत राहिली, पण मनात तिने ठरवलं होतं की एक दिवस आई साहेबांना धडा शिकवायचाच. कारण राधा त्या साध्या भोळ्या सुनांपैकी नव्हती की सासरी अन्याय सहन करून गप्प बसेल. तिला चूक कधीही सहन होत नसे. काही दिवसांनी उर्मिला आनंदाने पनीर भाज्या आणून म्हणाल्या, सून हे घे, पटकन शाही पनीर, पुलाव, पुरी सगळं बनव. दुपारी तुझी नणंद आणि जावई येणार आहेत, सेवा करावीच लागेल ना. त्यांच्या चेहऱ्यावर मुलगी जावई येत असल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. ते दर 10-15 दिवसांनी येत असले तरी प्रत्येक वेळी स्वागत जणू पहिल्यांदा आल्यासारखंच व्हायचं. राधा मनोमन हसली. त्यावेळेस काहीच बोलली नाही, पण तिने पनीर न बनवता सकाळचं अन्न फ्राय करून पापड, अचार, सॅलड सोबत वाढलं. पनीर न पाहून उर्मिला तिथल्या तिथे संतापल्या. सून, हे काय आहे? मी काय सांगितलं होतं तुला? पनीर आणून दिलं होतं की नाही? राधाही शांत राहिली नाही. आईसाहेब, पनीर आणलं खरं, पण जेवण आधीच बनवलं होतं म्हणून मी तेच फ्राय केलं. पापड, अचार, सॅलड घालून मॅनेज झालं ना. जेवण होतं तर परत का बनवायचं? असं म्हणून तिने नंदन उमाकडे पाहून विचारलं. बरोबर ना दीदी? उमा हसून म्हणाली, हो वहिनी, अगदी खरं आहे. जेवण होतं तर परत काय गरज होती? पण उर्मिला चिडून म्हणाल्या, हे सगळं तू मुद्दाम केलंस? तुला ठाऊक होतं जावई येत आहेत, त्यांची प्रतिष्ठा
तुझ्या डोक्यात नाही का? पाहुण्यांना कुणी असं जुनं अन्न फ्राय करून देतं का? त्या उघड्यात राधा भडकली. आईसाहेब, पाहुणे तर माझे दीदी जिजाजीही होते. ते तर पहिल्यांदाच आले होते. त्यांच्यासाठी काय केलं? विसरलात का? त्यावेळी तर तुम्हीच म्हणालात, जे आहे ते वाढ. मग आज काय बिघडलं? तेही पाहुणेच होते. फरक इतकाच होता की ते माझ्या माहेरचे होते. त्यांची इज्जत नाही का? माझी नाही का? ते परत जाऊन लोकांना काय म्हणतील माझ्याबद्दल? तेव्हा तुम्हाला काही सुचलं नाही. मग आता काय फरक पडतो? राधाच्या शब्दांनी उमा शांत झाली. तिला समजलं की वहिनी एवढ्या रागात का आहेत. ती आईकडे वळली. आई, हे काय? का असं करतेस? पाहुणे तर पाहुणेच असतात. वहिनीच्या माहेरचे असो वा तुझ्या माहेरचे. मग वहिनीचे दीदी जिजाजी आले तेव्हा तू इतकं दुर्लक्ष का केलंस? खोलीत पडून राहिलीस. त्या किती वेळा तुला बोलवायलाही आल्या. अगदी दीदीही भेटायला गेल्या. तरी तू पांघरून डोक्यावर घेऊन झोपल्याचं नाटक केलंस. शेवटी त्या न भेटताच परत गेल्या. एकदा विचार करून बघ, वहिनीला किती वाईट वाटलं असेल. राधा हे ऐकून रडू लागली. उमाला फार वाईट वाटलं. ती पुन्हा आईला म्हणाली, आई, हे काय होतं? वहिनीची बेइज्जती नाही झाली, तुझीच झाली. लोक म्हणतील, राधाची सासू कशी अशी आहे? काय मिळालं तुला असं करून? नेहमी चूक फक्त सुनेचीच असते का? तुझ्या वागणुकीमुळे सून चुकीची बनते. मी तुझी मुलगी असूनही तुझं वागणं मला चुकीचं वाटतंय. तर ती तर सून आहे. पतीसमोरच मुलीने आईला सुनावलं. उर्मिलांना फार लाज वाटली. पण त्यांचा राग सुनेवर होताच. त्या म्हणाल्या, सून, एवढं मनात पाप भरलं होतं तर एकांतात बोलली असतीस. जावयाच्या समोर घरची इज्जत का उडवलीस? राधा हसत म्हणाली, आईसाहेब, कोणत्या घराच्या इज्जतीची गोष्ट करत आहात? मी स्वयंपाकघरात उभी राहून सगळं ऐकत असते. तुम्ही माझ्याविषयी मुलगी जावई समोर तक्रारी करता, तेव्हा घराची इज्जत जात नाही का? मग आज मी तुमचं खरं सांगितलं तर घरची इज्जत उडाली म्हणे. वा, हेच ते लोक आहेत ज्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी सांगता. मग मी सांगितलं तर काय बिघडलं? उमा ही आईवरच भडकली. त्यामुळे उर्मिला गप्प बसल्या. त्यांना कळालं की सून घाबरणारी नाही. जितकं भांडतील तितकी आपलीच नाचक्की होईल. म्हणून त्या दिवसानंतर कधीच राधाला त्या काही म्हणल्या नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. म्हणजे पुढची गोष्ट सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.